एकवटला आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील या ठिकाणी करतो। खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळेजण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आज एकवटलेलो आहोत। या पनवेल विधानसभेचा आपला हा मेळावा आहे। असाच मेळावा रविवारी उरण विधानसभेचा पार पडला आणि पुढच्या आठवड्यामध्ये कर्जत विधानसभेचा देखील तो पार पडणार आहे। इथून लोणावळ्याला आम्ही सारी मंडळी प्रमुख पदाधिकारी मंडळी जातोय, तिथं सुद्धा नियोजनाच्या संदर्भातली एक बैठक पार पडणार आहे। खरं तर पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पत्रकारांना उत्सुकता असते की निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली, वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होत आहेत, नेमकं मावळमध्ये काय काय कधी कधी घडणार आणि म्हणून या ठिकाणी आज जमलेली लोक कोण आहेत? हे कार्यकर्ते, फक्त कार्यकर्ते नाही, हे फक्त पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आम्ही बूथ स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेले नाही। जे तालुक्याचे पदाधिकारी आहेत, शहरांमधले पदाधिकारी आहेत, यांना आपण आज या ठिकाणी आपणा सर्वांना बोलवलेलं आहे आणि आज या दिवसापासून इथून पुढे आपल्याला आपापल्या परिसरामध्ये जाऊन प्रचाराचं सुरुवात आपल्याला करायची आहे। आज इथं ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत, इथे शहरातले पदाधिकारी आहेत। शहरामध्ये पनवेल महापालिकेचे 20 वॉर्ड आहेत। या 20 वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये त्या वॉर्डामधल्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराला सुरुवात करायची आहे। ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती वॉर्ड जो असतो त्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये त्या पंचायत समिती मतदारसंघामधल्या पदाधिकाऱ्यांना तिथे प्रचाराला सुरुवात करायची आहे। कोर कमिटीच्या आपल्या बैठका आपण घेतलेल्या आहेत आणि त्या कोर कमिटीच्या बैठकांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रमुख मंडळींचं नियोजन केलेलं आहे। आज हे सगळं नियोजन करून आपण पुढे जात असताना एकीकडे आपण वर्तमानपत्र घ्या, टेलिव्हिजनवरती आपण पाहतो, आपण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहात, इंटरनेट असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहाल तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणानं दिसतंय ही निवडणूक पुढच्या कालावधीमध्ये कोण जिंकणार आहे। वर्तमानपत्र आडाचे बांधतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक संस्था आहेत, पैसे घेऊन काम करणाऱ्या, या सुद्धा त्यांचे आडाखे जाहीर करत असतात। पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण पदाधिकारी म्हणून ज्या परिसरात राहतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, प्रत्येक ठिकाणची चर्चा ही एकच चर्चा आहे, ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणी त्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होणार आहे। आणि जसं बाळासाहेब म्हणाले त्याप्रमाणे अबकी बार 400 पार हा विश्वास लोकांच्या मनामध्ये दृढ झालेला आहे आणि त्यामुळे हा लोकांच्या मनात निर्धार दृढ झाला, पक्क बसलंय ठामपणानं, आम्हाला त्या लोकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन यायचंय। खरं तर आज काल तुम्ही टीव्हीवरती पाहत असाल, की टीव्हीवरती पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय, तिथे येताना सुद्धा मला पाहायला मिळालं की अनेक जण आले, गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन आले। आता आपल्या गाड्यांमध्ये बदल व्हायला लागला, पण डिझेलच्या गाड्या, पेट्रोलच्या गाड्या आहेत, तर त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक तुमच्या गाड्या सुद्धा वाढल्या, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलरमध्ये आता इलेक्ट्रिक गाड्या आहेत। यांची सगळ्यात मोठी जगातली जर या ठिकाणी जर कंपनी असेल तर ती कंपनी म्हणजे टेस्ला कंपनी। त्या टेस्ला कंपनीची एक बातमी वर्तमानपत्रांमध्ये आज आहे की टेस्ला कंपनी ही आता भारतामध्ये काम करायला सुरुवात करणार आहे। चीन देशानं ऑब्जेक्शन घेतलं, चीनच्या वेगवेगळ्या या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी, की तुम्ही भारतात जाऊ नका, पण तरी टेस्लाला भारतामध्ये यायचं आहे। आणि त्याचे जे प्रमुख आहे, आपण जे ट्विटर वापरतो त्या ट्विटरचे आत्ताचे मालक एलॉन मस्क, त्या एलॉन मस्कनी जाहीर केलं आहे की मी या महिन्यात, म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे, या महिन्यामध्ये मी भारतात जाणार आणि मोदींना भेटणार। आता खरं तर पेपरमध्ये तुम्ही पत्रकार मंडळी पण आहेत, आपण वाचतोय की मोदीजी सभा करताय। आता मोदीजी सभा करताय आणि ते एलॉन मस्कला पण भेटणार आहे आणि एलॉन मस्कला ही चिंता वाटत नाही का की आपण मोदीजींना भेटलो, राहुल गांधींना राग नाही कळणार? राहुल गांधी म्हणतील मोदीजींना भेटलात, आता या माझ्याशी गाठ आहे। पण त्याची कुठलीही पर्वा न करता एलॉन मस्क जो आता जगातल्या सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी आहे, त्याला त्याचा उद्योग या ठिकाणी वाढवायचा आहे, तो म्हणतो मी मोदींना भेटणार आहे, कारण त्याला विश्वास आहे आएगा तो मोदी, हा विश्वास त्याच्या मनामध्ये आहे।
कारण हा विश्वास फक्त तुमच्या माझ्या भारत देशात नाही, तो जगात आहे. मोदीजी सांगतात, तुम्ही आम्ही ऐकलं असेल, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सांगितलं मोदीजींनी की आता या म्हणजे तो होता आमचा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते अधिवेशन झालं. पण मोदीजींच्या वेगवेगळ्या राष्ट्राचे प्रमुख हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या वेळा मागतायत की त्यावेळेला आम्हाला वेळ द्या, आम्हाला तुमच्या देशामध्ये यायचं आहे. त्यांच्यामध्ये विश्वास आहे की आएगा तो. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये कशामुळे आला तर या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 10 वर्षामध्ये जे काम केलंय, एनडीएच्या नेतृत्वाखाली जे काम उभं राहिलेलं आहे, या कामामुळे मोदीजींच्या बद्दल हा आत्मविश्वास सर्व जनमनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून हा जो विश्वास आहे, हा विश्वास लोकांच्या मध्ये देखील आपल्याला व्यक्त होताना दिसतोय. गरज आहे की आपल्याला त्यांच्यापर्यंत जायची. आज मोदीजींचा या ठिकाणी हा जो विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय, हा मोदीजींच्या पाठीमागचा विश्वास आहे. अबकी बार आपण म्हणतो 400 पार. हे 400 पार म्हणजे काय आहे? एक 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 करत या देशामधल्या 544 पैकी 400 पेक्षा जास्त एनडीएचे खासदार हे आता भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी नेतृत्वाखालच्या या सरकारच्या पाठी उभे राहणार आहेत. एनडीएच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या पाठी उभे राहणार आहेत. आपले माननीय अप्पा बारणे साहेब यांनी ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला 2022 साली, म्हणजे 30 जून 2022ला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. शिंदे साहेबांना सर्व त्यांच्या सोबतच्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं की आता या ठिकाणी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं शिवसेनेचं नेतृत्व करू शकत नाही, आपण बाजूला झालं पाहिजे. मला अभिनंदन करायचंय अप्पांचं की अप्पांनी या ठिकाणी ठामपणानं भूमिका घेतली की या राज्याचा देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत आणि वंदनीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. म्हणून त्यांच्या पाठी उभं राहून शिवसेनेची हानी करण्यापेक्षा सामान्य शिवसैनिकांना या ठिकाणी हाल करून या ठिकाणी हाल होऊन तिथे या ठिकाणी सत्तेपासून आणि लोकांपासून दूर होण्यापेक्षा लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि हे जर व्हायचं असलं तर निर्णय घेतला पाहिजे. जो शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, आमदारांनी निर्णय घेतला, तोच निर्णय खासदारांनी सुद्धा घेतला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे खासदार होते त्या खासदारांना या ठिकाणी आपण शिंदे साहेबांच्या पाठी राहिलं पाहिजे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन जर या ठिकाणी काम होणार असेल तर आपण खासदारांनी सुद्धा त्यांच्या पाठी राहिलं पाहिजे. ही भूमिका पहिले बारणे साहेबांनी घेतली या महाराष्ट्रात आणि शिवसेनेचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आलेले आहेत. आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं आपण सारी मंडळी राजकारणामध्ये काम करतोय, अनेक वर्ष काम करतोय आणि अनेक वर्ष काम करत असताना तुम्हाला आम्हाला राजकीय कामाचा चांगला अनुभव आलेला आहे. अनेक वेळेला आपण लोकांना जो शब्द देतो तो शब्द पुरा करताना आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते. कधीतरी परिस्थिती जुळून येत नाही आणि त्यामुळे आपण दिलेली कमिटमेंट, दिलेला शब्द हा पुरा होऊ शकत नाही. पण मला खरंच मनापासून अभिमान आहे की अप्पा आज या ठिकाणी आपण आमच्या सोबत बसलेला आहात. ज्या वेळेला त्यांना या ठिकाणी विचारलं शिंदे साहेबांनी की तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमच्या सोबत राहायच्यासाठी येत आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, त्यावेळेला आपण सांगितलं भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल, या महायुतीनं मला निवडून आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून आनंदच होईल ज्यावेळेला मी तुमच्यासोबत येणार आहे आणि म्हणून महायुतीच्या सोबत मी येणार आहे असं शिंदे साहेबांना अप्पासाहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. मी पुन्हा एकदा अप्पा तुमचं याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ही महायुती काम करत असताना, देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक एनडीए काम करत असताना वेगवेगळ्या मार्गानं या ठिकाणी या महायुतीच्या वरती टीका करणारी लोक ही आपल्याला या ठिकाणी भेटतील. पण त्यांच्यामध्ये काय ऐक्य आहे याची कल्पना ही आपल्या सगळ्यांना आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली भांडणं ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि
यांना केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, यांना केवळ आपल्याला सत्तेपासून दूर लढायचं आहे आणि म्हणूनच यांची सगळी धडपड चालू आहे. पण या पनवेल विधानसभा मतदारसंघापुरतं जरी बोलायचं झालं तरी ज्या पद्धतीनं आपल्या अवतीभोवती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत आहे, केंद्र सरकारची विकास कामं असतील, राज्य सरकार काम करत आहे, राज्य सरकारची विकास कामं असतील, या विकास कामांच्या आधारे प्रत्येक गावागावामध्ये महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये विकासाची कामं प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहे. ही विकासाची कामं याचा प्रवाह असाच सुरू राहायचा असेल, याचा प्रवाह अधिक वेगवान व्हायचा असेल, प्रत्येक जण पदाधिकारी आहोत, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वार्डात काम करायचं, प्रत्येकाला त्याच्या गावामधलं काहीतरी आणखी विकास काम करायचं. तर त्याच्यासाठी आप्पांना पुन्हा एकदा मोठ्या बहुमतानं निवडून आणलं पाहिजे आणि आप्पा इथून निवडून गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ज्यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होईल त्यावेळेला मला खात्री आहे आपल्या प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आपापल्या पक्षाकडून आहेत, आपल्या प्रत्येकाच्या अपेक्षा महायुतीकडून राज्यातल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडून आहे, केंद्र सरकारकडून आहे, रेल्वेशी संबंधित कामं असतील, केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांची कामं असतील, ही जर आम्हाला व्हायची असतील तर या निवडणुकीमध्ये पदाधिकारी म्हणून तुमचं आमचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. मी खरंच भाषण करण्यासाठी उभा नाही. या पदाधिकाऱ्यांच्या समोर भाषण काय करायचं, जेव्हा सभा होतील त्यावेळेला निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण केलेली कामं ही लोकांच्या पुढे अधिक ठळकपणानं आपण सांगणार आहोत. आप्पा त्याविषयी अधिकपणानं बोलू शकतील, पण मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी उभा आहे. आपल्या पनवेलमधले आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहोत आणि मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे उद्यापासून आपल्याला आपापल्या वॉर्डमध्ये कामाला लागायचं आहे, उद्यापासून आपापल्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपल्याला कामाला लागायचं आहे. या व्यासपीठावरची मंडळी असतील, आपल्यातले काही प्रमुख मंडळी असतील, सोमवार मंगळवार आम्ही पंचायत समिती विभागांच्या 8 पंचायत समितीचा दौरा करणार आहोत आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये या पंचायत समितीमध्ये झाडून सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांची एक मीटिंग त्या ठिकाणी आम्ही घेऊ. सोमवार मंगळवार ते पूर्ण करू. मग गुरुवारी रामनवमी आहे, गुरुवार कळंबोली, शुक्रवार कामोठे, शनिवार खारघर आणि रविवारी पनवेल या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वार्ड प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत वेगवेगळ्या प्रभागामध्ये सर्व माहितीचे कार्यकर्ते यांच्या बैठका या गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 4 दिवसामध्ये करणार आहोत. पण त्या बैठका होतील त्यावेळेला त्या बैठकांमधून आपल्या या ठिकाणी प्रचाराची दिशा ही आपल्याला पुढे ठरवता येईल. पण उद्यापासून एकही पदाधिकारी आणि आपण पदाधिकारी आला एकही कार्यकर्ता प्रचारापासून लांब राहता कामा नये हे पाहणं ही तिथे आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंचावरती असलेले आमचे शहराचे पंचायत समिती विभागाचे किंवा समोर बसलेले आपण पदाधिकारी असाल, आपण मोर्चाचे पदाधिकारी असू, आपण कुठले वेगवेगळ्या पद्धतीचे ओबीसी सेल असेल, महिला मोर्चा, युवा मोर्चा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकोष्ठ असेल असतील, आपला एकही कार्यकर्ता प्रचारापासून लांब राहता कामा नये हे पाहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. मला खात्री आहे गेल्या 2014-19 या निवडणुकांचं चित्र आपण डोळ्यापुढे आणलं तर मला खात्री आहे की प्रत्येकाला कुठल्याही मतदाराकडे जाताना ओशाळवाणं होण्यासारखं काय नाही. केंद्र सरकारने केलेली कामं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झाली का, राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार करत असलेलं काम, ही कामं आपण घेऊन जेव्हा लोकांच्या पुढे जाऊ त्या प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्याला अभिमान वाटेल आणि कुठलाही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न असू द्या, काही त्यांची अडचण असू द्या, एखादी समस्या त्यांनी सांगितलेली सुटलेली नाही ती आपण निश्चितपणाने सोडवण्यासाठी काम करतोय, पुढेही काम करत राहणार आहोत. आणि काम करणं ही जबाबदारी स्वीकारून आपण सगळे म्हणजे काम करतोय. तिला मगाशी बोलत असताना शेवाळे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसजी रात्री 3-4 वाजेपर्यंत काम करतात, शिंदे साहेब तर कधी कधी रात्रभर झोपत नाही, अजितदादा सकाळी 7 वाजता टीव्ही चालू करा, कुठल्या तरी पाणी दौऱ्यावरती असतात. आपलं किती सुदैव आहे की 3 सर्वोच्च नेते ज्या राज्याचे
मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा हे इतकं दिवस रात्र काम करतात. प्रत्येक जण ॲसेसेबल आहे. ॲसेसेबल म्हणजे कधी तुम्ही त्यांना फोन करा, भेटण्याचा प्रयत्न करा, भेटता येतात. आणि एक ते मुख्यमंत्री होते जे फेसबुकवरती सरकार चालवत होते. शेवटी त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापासून बाजूला व्हावं लागलेलं आहे. आणि या ठिकाणी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्हाला खात्री आहे की आपण सगळेजण जातोय आणि समोर प्रचारासाठी येणारे आहेत कोण की ज्यांना त्यांचा पक्ष आज त्यांच्याकडे ठेवता आलेला नाही. निशाणी वेगळी घ्यायला लागलेली आहे. सहकारी पक्ष आहेत, त्या सहकारी पक्षाचे नेते आता इकडे तळोजाला जेलमध्ये आहेत. कशासाठी जेलमध्ये आहे? काही कुठलं राष्ट्रीय काम केलं म्हणून जेलमध्ये नाही आहे, तर सर्वसामान्य जनतेचे 530 कोटी रुपये ओरबाडून खाल्ले म्हणून जेलमध्ये आहे. ते कुठल्या तोंडाने मतं मागायला जाणार आहे? कुठल्या तोंडाने मतं मागणार आहे? आणि मला तर खात्री आहे की मतदार जनता विचारणारच आहे. कारण मोदी सरकारच्या मुळे 5 लाखाच्या वरच्या ठेवी मिळाल्या, पण अद्यापही 3-4 या ठिकाणी हजाराच्या वरती लोक आहेत की ज्यांच्या 5 लाखाच्या वरच्या ठेवी आहेत, त्या मिळालेल्या नाही. त्या द्यायला जबाबदार कोण आहे? खारघरमध्ये आमचे सहकारी बसले. खारघरमधल्या जलवायू विहार सारखी सोसायटी आहे. 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम ती कर्नाळा बँकेमध्ये होती, मिळालेली नाही. ग्रामपंचायती आहे, त्या ग्रामपंचायतीच्या 1 कोटीपेक्षा जास्त ठेवी बँकेमध्ये मिळालेल्या नाही. कोण जबाबदार आहे? आणि अशा पद्धतीनं ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदाराचा केसानं गळा कापला ते मत मागायला येतील आणि जनता त्यांना काही प्रश्न विचारणार नाही असं ते म्हणतात. मला खात्री आहे की आपण सर्व पदाधिकारी म्हणून जेव्हा लोकांच्या पुढे जाणार आहात, ताट मानाने जाणार आहात, मोदी सरकारनं जे जे सांगितलं ते पूर्ण केलं. मोदींची विशेषता काय आहे तर ही आहे की ते जे बोलतात ते पूर्ण तो शब्द पूर्ण करतात. आणि म्हणून त्या प्रत्येक वचनाला आता मोदीची गॅरंटी हा शब्द मिळालेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्याकडं प्रचारासाठी इथून पुढे आपल्याला जायचं आहे. आज 12 एप्रिल आहे, 13 मेला मतदान आहे आणि त्यामुळे आपल्या हातात जवळपास 1 महिना, 11 मेला मतदान संपणार आहे. आपल्या हातामध्ये 1 महिना शिल्लक उरला आहे. या 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हे आपापल्या बूथ स्तरावरचं आपल्याला मिळवायचं आहे. आपल्याला अनेक वेळेला वाटेल की खूप चांगली स्थिती आहे, काय खूप परिश्रम करण्याची गरज आहे, तर असं ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला मोदीजींच्याकडे पहा. त्या ज्यांना 2 वेळा पंतप्रधान होता आलं, 10 वर्ष पंतप्रधान झालेले आहेत, पुन्हा निवडणूक लढत आहेत आणि त्यांना आत्मविश्वास आहे की यावेळेला देशामध्ये या ठिकाणी एनडीएचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहे. विश्वास आहे ना त्यांना? आणि हा विश्वास ते भाषणांमधून व्यक्त करतात. तरी सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचाराला जातात. अशा वेळेला या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 73 वर्ष वय होत देखील मोदीजी या ठिकाणी रोजच्या रोज 16 तास 18 तास प्रचारासाठी फिरतात. ते जर या ठिकाणी फिरू शकतात तर मोदीजींनी तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावं असे कितीतरी क्षण दिलेले आहेत. आणि अशा वेळेला ज्या पंतप्रधानांचा आपल्याला अभिमान वाटतो, ज्या आपल्या आप्पांचा आपल्याला अभिमान वाटतो, त्यांच्यासाठी हा 1 महिना मला नाही वाटत की आपल्यासाठी काम करणं खूप अवघड आहे. निश्चितपणानं जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका वेळ प्रचारासाठी झोकून देऊन आपण काम करूया. मी मागच्या एका बैठकीमध्ये बोललेलो आहे, पण पुन्हा एकदा त्याचा काही पुनरुच्चार करतो की ज्या वेळेला 2019 मध्ये आप्पा दुसऱ्यांदा खासदार झाले, पनवेलच्या नाट्यगृहामध्ये आप्पांचा आपण सत्कार केला आणि त्यावेळेला बोलताना आपल्या सर्वांच्या वतीने बोललो होतो. मी आपल्याला त्यावेळेला सांगितलं, आप्पा त्यावेळेला आम्ही 56,000चा लीड देऊ शकलो, पण चिंचवडमधून आप्पांना त्यावेळेला मला वाटतं 92-93 हजाराचा लीड हा त्यावेळेला मिळालेला होता लोकसभेच्या वेळेला. आणि मी म्हणालो की पुढच्या वेळेला जेव्हा पुन्हा तुम्ही उभे राहाल त्यावेळेला चिंचवडपेक्षा किमान एका तरी मताची जास्त आघाडी हे पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मिळवणार आहे. आता मी बोललो पण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी एकट्याची. तुम्ही जो माझ्यावर ठेवून चालणार नाही. माझ्या बरोबरीनं आपल्याला सगळ्यांना ही जबाबदारी द्यायची आहे. कोण कोण ही जबाबदारी उचलणार आहे? हात वरती करा, बोला भारत माता की, भारत माता की. ही जबाबदारी आपण घेतली त्या ठिकाणी कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळे आता याच्यापासून आपण चुकू शकत नाही. आता इथून पुढे प्रत्येक दिवस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू द्या, शिवसेनेचा कार्यकर्ता असू द्या, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, तो आरपीआयचा कार्यकर्ता असेल, तो पीआरपीचा कार्यकर्ता असेल, तो रासपचा कार्यकर्ता असेल, प्रत्येकानं
आप्पा आमचे उमेदवार आहे, महायुतीचे उमेदवार आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक बूथवरती या ठिकाणी आघाडी मिळाली पाहिजे, ही माझी जबाबदारी असं समजून कामाला लागावं. मोदीजी आपल्याला सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक बूथवरती किमान 51%, जास्तीत जास्त नाही, कमाल नाही म्हणाल, प्रत्येक बूथवरती किमान 51% मतं ही आप्पांना मिळाली पाहिजे. त्यांची निशाणी धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आपण सज्ज होऊया इतकं आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.